आणि सन्माननीय शामशेठ दळवी साहेब आपल्यामधनं रजा घेतात. त्यांचा नंदी अर्थातच लक्ष 77-21 या नावानेच आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहत आहोत. आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर बापगाव देवरुंग पाडा या विभागामधनं जे नामवंत बैल आहेत या विभागामधले त्यांच्यासाठी एक भव्य रॅली आपल्याला याच क्रीडांगणावरती अंतिम रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. पगलास बॉल बॅकफुटवरती जाऊन टॅप केला, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग राखली, एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. आणि एका धावेमध्ये आता ऑफ द मार्क होतोय मोहित. सपना चांगला रंगेल त्यात मात्र काही शंका नाहीये, कारण दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर बॅलन्सेबल साईड्स आहेत. टीम जयदुर्गा सुरई आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहतोय चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली ही बॅटल. पण या बॅटलमध्ये महत्त्वाची गोष्ट ही असेल की बॅटिंग क्रमामध्ये मानकोली टीमच्या माध्यमातून सध्या सगळे जो बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे अर्थातच वैभव माळी, त्याचे बॅट चाललं या पहिल्या सत्रामध्ये आवश्यक असेल. कारण वैभव जेव्हाही खेळलाय आपण पाहिलंय की सिंगल हँडेडली आपल्या टीमला तो पुढे घेऊन जातो. पण ते कार्य या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून होईल का? पण समोर देखील तितका चांगला गोलंदाज आहे केतन पाटील. आता राऊंड द विकेट तयार होतो बॉल टाकण्यासाठी. फुल लेंथ टाकला, लॉफ्ट केला हवेमध्ये, आकाश ओढ कॅच लाजवाब एफर्ट आणि अप्रतिम कॅच कंप्लीट केली आकाश पाटीलने. आणि पाटील गेला तर वैभवला बाद करण्यासाठी असाच काय एफर्ट असायला हवा होता आणि तो एफर्ट लॉंग ऑनला आकाशचा आपल्याला पाहायला मिळाला. पकला धक्का आणि सर्वात मोठा धक्का, अगदी पकला चेंडू फेस करत असताना वैभव माळीला डगआउटची दिशा दाखवली केतनने. आपण रिप्ले पुन्हा एकदा पाहूया. आणि या टीमचा सर्वात जास्त हाईट वाला प्लेयरच त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत होता आणि जसा फिटनेस लेवल देखील या टीम मध्ये सर्वात चांगला आहे. हवेमध्ये असं वाटलं उडता आकाश पाहायला मिळाला. आकाश आकाशामध्येच होता कॅच पकडत असताना. काय कॅच पकडली देविदासजी केणे सामांचं देखील शुभागमन झालं. जे माजी सरपंच आहेत सामांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उडता आकाश पाहायला मिळाला मागील चेंडूवरती. बट जे घडलं मागील चेंडूवरती ती टोचणारी गोष्ट मानकोली टीमसाठी होती, कारण वैभव डगआउट मध्ये. आता वैभव माळी सिनियर मैदानाचा आता मध्ये क्रमांक 3 वरती. लपथाम आता उभं द विकेट केतन येतो. रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा पाहायला मिळाला, त्या अनुषंगाने थांबला केतन. पण केतन वरती जी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि खऱ्या अर्थाने मागील विकेट जर आपण पाकली तर केतनच्या खात्यामध्ये ऍड होईल. बट त्या विकेटचं संपूर्ण श्रेय आपण आकाशलाच देऊया, कारण जेव्हा तुम्ही लाईव्ह वरती तो रिप्ले पाहाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की तिथे आकाश जर नसता तर ही कॅच कोणत्याही फिल्डरसाठी जवळजवळ अशक्यच होती. बॅकफुटवरती जाऊन अपिश खेळलेत हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आता धावतात आणि बॉल अखेरीस फील्ड केला जातो तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. या चेंडूवरती फक्त एक सिंगल. असं वाटलं की दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला असेल बट तसं काही झालं नाहीये. म्हणेल फक्त एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 2 वरती. बघा मॅचअप भरपूर चांगलं होतं, बॅटल चांगली होती. बट त्या बॅटलमध्ये केतनने बाजी मारली अगेन्स्ट वैभव माळी ज्युनियर. पण अजून देखील आपण पाकलं गेलं तर बॅटिंग क्रम चांगला आहे चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीचा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय, बॅटची कडा लागली, बॉल मागे चाललाय शॉर्ट थर्डला. बॉल फील्ड केला जातो. शॉर्ट थर्डला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात विशाल पाटील मॅक आहेत त्या क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग राखली मॅकची आणि दरम्यान बॉल फील्ड देखील केला गेला आणि डॉट बॉल देखील येतो. आणि या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर खेळ जो उर्वरित आहे येत्या 2 चेंडूंचा आणि धाव फळक देखील 2च आहे. सध्या सगळीला आपण हेच म्हणू की खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे. 2-1 असा धाव फळक आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल आता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली बट हाईट फॅक्टर, कारण पॉइंट ऑफ इम्पॅक्ट जर आपण पाहिला ज्याप्रमाणे होता हाईट तेच वाटलं त्या अनुषंगाने अंपायरने नकारलं असावं. लेग बाय एक सिंगल धाव फळक आता पुढे जातो. 3 धावा धाव फळकावरती आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधला.
5 ओव्हरच्या कंपल्सरी मॅचेस आपण पाहतो आणि या विभागामध्ये स्पेशली ही गोष्ट दुर्मिळच पाहायला मिळते, पण ते कार्य करून दाखवलं जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगने. या टीमचं आवर्जून आपण कौतुक करूया. फुल लेंथ टाकला, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल हवेमध्ये, आकाश आता धावतोय बट त्याला देखील बीट करून बॉल जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चमकार. अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण रन बनवला गेला, 7 विकेट गेली 1 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 ओव्हरचा. उडता आकाश आपण फर्स्ट ओव्हरमध्ये पाकला, बट तोच आकाश आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय हे दुसरं षटक टाकण्याकरिता. आणि एक संधी आहे प्रितेश यांच्यासाठी. जर प्रितेश यांनी कॅच जरी पकडली तरी सुद्धा गौरव पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये त्याला दिले जातील. पण 1000 देण्यासाठी कॅच त्याच्या दिशेने देखील यायला हवी. आकाश पाटील सेकंड ओव्हरमध्ये, समोर मोहित असतील आणि मोहितने देखील त्याच्या बॅटिंगमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आणली असंच मी म्हणेन. कारण या सीझनमध्ये जेव्हाही मोहितला बॅटिंग करताना पाकलं नेहमीच चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला. पण आता वैभव बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी या जोडीला स्वीकारायची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तोच खेळाडू खऱ्या अर्थाने फार पुढे गेला. त्याच खेळाडूने सर्वात जास्त नाव कमावलं ज्याला जिम्मेदारी घेता आली. आणि आता ती जिम्मेदारी हे दोन्ही बॅटर्स घेतील का? पहिलाच बॉल शफल खेळायचं होतं, बॉल मागे चालला, फाईन लेगला प्रयत्न सुरू आहेत बॉल फील्ड करण्याचे ना. अखेरीस बॉल फील्ड झाला आणि एक सिंगल पूर्ण केली जाईल. धावफळ घ्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 8 वरती, 8 ऑन द बोर्ड. समोर आता वैभव माळे सिनियर असतील. आज जे कार्य ज्युनियरला खऱ्या अर्थाने करायचं होतं त्याने नाही केलं, पण ते कार्य आता सिनियर करेल का? कारण ज्या गोष्टीचा जस्ट मी उल्लेख केला की रिस्पॉन्सिबल खेळ करायचा आहे. बॅकफुटवरती जाऊन टॅप केला, पॉइंटला फिल्डिंग चांगली राखली, बट थ्रो एक्झॅक्टली कुठे करायचा होता हा प्रश्न आता निर्माण होतोय. एक सिंगल कंप्लीट. धावफळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 9 वरती. सुरई विपक्ष मानकोली अशी ही लढत आपण पाहत आहोत आणि लढतीमध्ये पहिला सत्राचा खेळ सध्या सगळ्याला प्रगतीपथावरती आहे आणि सुरई टीम आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे. बट पायांवरती फुल टॉस टाकलाय, लॉंग लेगला कोणताही फिल्डर नाहीये, गॅप भरपूर मोठा आणि शेवटच्या चरणावरती जर आपण इथे पाकलं तर घडली मिस्टेक आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कधी मिळेल त्याची वाट आता मी देखील पाहतो. 2 धावा कंप्लीट धावफळक आता पुढे जातो या 2 धाव्यांच्या मदतीने. स्कोर कार्ड 16 ऑन द बोर्ड. बघा 5 ओव्हर आहेत, 5 ओव्हरमध्ये मिनिमम 10 रन प्रति ओव्हर. तसा विचार करावा लागेल की 50 पर्यंत किमान पोहोचायचं, तेव्हा लढत फार चांगली होऊ शकते या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल
स्विच खेळायचा होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, प्लस दिशा देखील खराब, अतिरिक्त रन मिळेल. आणि आज जर बॅटिंग क्रमामध्ये आपण पाहिलं विनीत अवेलेबल नाहीयेत. कदाचित विनीत अवेलेबल असतं तर बॅटिंग क्रम आणखीन मजबूत आपल्याला दिसला असता, पण तसं नाहीये. म्हणजे आज बॅकअप नाहीये, विदाऊट बॅकअप चांगला खेळ करायचा टीम मानकोलीला. यावेळेस अफरकटचा अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशा खराब, अतिरिक्त रन आणखीन एक मिळेल. मग आकाश पाटीलला जर आपण पाहिलं तर नो डाऊट फार वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे. आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं की या टीम मधला सर्वात फिट खेळाडू, फिटनेस लेवल ज्याचा नेहमीच चांगलाच राहिला आणि फिटनेसवरती ज्याने नेहमीच फोकस फार जास्त केलं. आणि त्याचा खेळ देखील जर तुम्ही पाहाल तर ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर नेहमीच फार चांगलं कंट्रीब्युशन तो आपल्या टीममध्ये देत असतो. आणि या सीझनमध्ये आपण पाकले गेले तर एक अर्धशतक देखील त्यांच्या नावावरती आहे. अवघ्या 13 चेंडूवरती 53 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट त्यांनी बनवल्या होत्या. आणि आकाश जेव्हा खेळतो बॅटिंगमध्ये तेव्हा भरपूर सारे चेंडू आपण आकाशामध्ये जाताना पाहतच असतो. पण सध्या सगळीला हे षटक थोडं लांब चाललंय, कारण भरपूर सारे अतिरिक्त चेंडू 3 अतिरिक्त आतापर्यंत टाकलेत. नेक्स्ट बॉल फुल लन टाकला, हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग ऑन ला फिल्डर पोहोचता, चांगली फिल्डिंग येत आहेत. मिडल फक्त एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 19 धावा धाव फळकावरती. अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला, तो देखील फुल टॉस जागा बनवून इनफिल्डला क्लिअर केले. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कॅमेरामॅन तुम्ही आता कॅमेरावरती या, लवकर जेवण करा आणि लवकर या. कदाचित मायकल जॅक्सन आज जिवंत असते तर त्यांनी आजच रिटायरमेंट जाहीर केली असती. आणि रन्स स्कोर कार्ड 23. षटक समाप्त आहे. बघा मी माहिती पोहोचवतोय. पहिला सिंगल, दुसरा सिंगल, तिसऱ्यावरती चौकार आणि त्यानंतर चौथा जो लिगल बॉल आला त्याच्यावरती 2 धावा, 5वा लिगल बॉल सिंगल आणि 6वा लिगल बॉल हा चौकार. षटक समाप्त. बघा 3 वाईड आहेत आणि एकूण 9 चेंडू टाकलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 23 धावा धाव फलकावरती. थर्ड ओव्हर आणि गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये केतन पाटील तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. त्या गोष्टीची मी चर्चा केली. राहुल भोईर सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि जेव्हा ते करतात त्या पद्धतीने बोलून दाखवतं असं वाटतं की वन्स मोर होऊन जाऊ दे. बट आता वन्स मोर होणार नाही, आपण माझ्या दिशेने जाऊया. थर्ड ओव्हर केतन तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. चला थोडी आता घाई करा टीम सुरई. समोर मोहित आहे आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की या सीझन मध्ये आतापर्यंत बॅटिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट भरपूर चांगली मोहितने आणली, पण त्याची बॅट चालेल आता हा की नाही हा प्रश्न. अपिश खेळला हवेमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थांबलेत. फिल्डिंग चांगलीच राखली आणि दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बघा ज्या गोष्टीच्या चर्चा आपण केल्या की मिनिमम 50 धावा जर बनवू शकले तर एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 24 धावा धाव फलकावरती. कोब्रा डान्सर यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. ते देखील फुल एनर्जेटिक आहेत आणि काहीशा व्यवस्था त्यांच्यासाठी केल्या जातील जर त्यांनी चांगले स्टेप्स दाखवले तर. फुल लन टाकला, बॅटच्या आतलीकडे लागली होती. बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. स्वतः गोलंदाज केतन पोहोचतो आणि बॉल फील्ड करतो, तोपर्यंत पूर्ण केली जाईल. ही एक सिंगल धाव फळक पुढे जातो. 25 धावा धाव फलकावरती.
केतनचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल राखलं. त्या ओव्हरमध्ये वैभव माळी ज्युनियरची विकेट देखील होती, ती इम्पॉर्टंट विकेट होती. पण त्यानंतर एक भरपूर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली असंच मी म्हणेन. कारण 24 धावांची पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी मोहित आणि वैभव माळी सिनियरमध्ये आपण पाहतोय. आणि या पार्टनरशिपनेच भरपूर चांगल्या स्थितीमध्ये आता मानकुले टीमला उभं केलं. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. जी स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवतात जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 77-21 चषक 2025. सन्माननीय शामशेठ दळवी साहेबांचा लाडका नंदी लक्ष्य 77-21 अशा नावाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. केतन पाटील आपण पाहता त्यांना हे तिसरे षटक टाकत असताना 2 चेंडू आतापर्यंत झालेत. लीडिंग एज हवेमध्ये शॉर्ट थर्डला फिल्डर पोहोचलेत, कॅच पकडली जाईल आणि धक्का आता लागला हा दुसरा. पैसा वसूल आहे भाई. माझ्या दिशेने जाऊया. कोब्रा भाई धाव बळक 26 वरती. आणि आता असं खऱ्या अर्थाने वाटतं की ही रात्र मनोरंजन भरपूर होणार आहे. कोणाही कुठे जाऊ नका, सगळं काही इथेच मिळेल. क्रिकेट पण एन्जॉय करूया, त्यासोबत कोब्रा डान्सर यांचा डान्स देखील एन्जॉय करूया. सर्व काही इथेच आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम नक्षत्र 11 चौदरपाडा त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स. बालगुम प्रितेश जोशी इन ऍक्शन मध्ये दिसतील. सॉफ्ट अँड ड्राईव्ह करत असताना आता लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा रिस्की कॉल होता, बट जर आपण पाकलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. बघा, चेक करा कोणती दुखापत झालेली आहे की नाही. फर्स्ट एड किट वगैरे हवा असेल तर मागून घ्या, पाणी हवा असेल तेही मागून घ्या. कारण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये बॅटर आणि गोलंदाज केतन थोडे एकमेकांना आदळले. त्यामध्ये बघा पाणी घेऊन जायचं मैदानाच्या हातामध्ये. बघा, विनंती असेल की रॅलिंग जवळचे प्रेक्षक उभे आहेत, प्लीज जे कटआउट्स लावले गेले आहेत प्लीज त्यांना कोणी हात नका लावू, विनंती असेल. आपण सामन्याला सुरुवात करूया. थोडी दुखापत झाली होती गोलंदाज
केतनला आणि वी होप की आता तो ओके असेल. सो आपण पुढील खेळाला इथे सुरुवात करूया. आणि बाउंड्री लाईन लगत जेही आमचे प्रेक्षक अथवा मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य उभे आहेत त्यांना मी विनंती करतो की थोडं आपण आता मागे या. सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. आणि या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत अजून देखील. येणारे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स बालकुम त्यांचा अगेन्स्ट खेळाला आपण सुरुवात करूया. न्यू बॅटर आपण पाहतात क्रमांक 4 वरती सौरभ भोईर मैदानात साथमध्ये आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. सन्मान इथे दिला सॉफ्ट अँड ड्राईव्ह आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न जरूर केला का केतनने की बॉल फील्ड करण्याचा. बट एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावपळ घ्या सिंगल रनचा मदतीने आता स्कोर कार्ड सध्या सगळीला 29 वरती जाऊन पोहोचला आणि शेवटचा चेंडू बसेल या तिसऱ्या षटकामधला. यानंतर होणारा सामना बाळकुम संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम नक्षत्र 11 चौधरपाडा. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण पोहोचायचा. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. केतन पाटील चा 2 ओव्हरचा स्पेल भरपूर चांगला राखला असंच मी म्हणेन. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली. आता मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये आहेत आणि एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धाव पडक जाऊन पोहोचले 30 वरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धाव फलकावरती अगदी 10 रन प्रति ओव्हर बनवले जात आहेत. ज्याची चर्चा आपण केली देखील होती की मिनिमम 10 रन प्रति ओव्हर तरी बनवायला हव्यात आणि ते कार्य आतापर्यंत केलंय. चला टीम सुरई विनंती असेल की जास्त वेळ प्लीज खर्च करायचा नाही. या सामन्याला सुरुवात करा. पहिलं सत्र प्रगती पथावरती मानखोली अगेन्स्ट सुरई ही बॅटल आपण पाहतात. आणि या लढतीमध्ये आतापर्यंतचा जो खेळ राखला तो बॅलन्सेबल राखला असंच मी म्हणेन. कारण 3 षटकांच्या खेळामध्ये धावफलक 30 आणि धक्के आतापर्यंत लागले 2. चला थोडी घाई करायची टीम सुरई. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आयुष पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतं. समोर असेल वैभव माली सिनियर. चला हरी अप टीम सुरई. कारण याआधी भरपूर वेळ खर्च झाला या इनिंग मध्ये. सो विनंती असेल की थोडी आता घाई करा. आयुष पाटील तयार होतो या चौथ्या षटकामध्ये. समोर वैभव असतील. आयुषचा पगलास बॉल खोलवटा पासा बॉल होता. सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं. एक सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी वैभव परतलाय आणि 2 धावा इथे पूर्ण देखील केल्या जातील. थोडी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. त्याचा बेनिफिट घेतला दोन्ही बॅटर्सने असंच मी म्हणेन. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक सध्या सगळीला या 2 धाव्यांचा मदतीने स्कोर काढता 32. 32 धावा धावफलकावरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये एकूण जर आपण खेळ जो उर्वरित आहे त्याचा विचार केला तर अजून देखील 11 चेंडू आहेत. 32 आहेत स्कोर कार्ड वरती. आणि इथे 11 चेंडूवरती या परिस्थितीमधनं 20 ते 25 जरी बनवल्या मे बी 50-55 इट्स गुड टोटल. कारण या परिस्थितीमध्ये 50-55 धावा एक चांगला टोटल असू शकतोय. फुल लेन टाकला लाऊड शॉट बट अंपायर्स नकारलं. लेग बाईज ची एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. सिंगल डबल्स मध्ये स्कोर कार्ड पुढे चालला आणि या गोष्टीचा थोडा विचार आता मानकुली टीमचा बॅटर्सला करावा लागेल. कारण अजून देखील बघा तब्बल विकेट्स जे पाकले आपण तर 8 विकेट हातामध्ये आहेत आणि धावफलक सध्या सगळीला जाऊन पोहोचलाय 33. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी या.
बाळकुम टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती असेल की टॉससाठी मन त्वरित या. ओव्हर द विकेट पॅनवरती टाकला फाईन ग्लान्स. दरम्यान लॉंग लेगला कोणताही फिल्डर नाहीये. फाईट लेगचे फिल्डर आता पोहोचतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. धावफलक येत आहे 2 धाव्यांच्या मदतीने सध्या सगळीला स्कोर काढता पुढे गेला. 35 35 धाबा धावफलकावरती. पण पहिला झटका फार लवकर लागल्यानंतर कमबॅक देखील तितकाच चांगला मी म्हणे मानकोली टीमने केला. कारण मोहित आणि वैभव माळी सिनियरमध्ये जी पार्टनरशिप झाली त्या पार्टनरशिपने खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म सेट करण्याचं कार्य केलं. आता स्विचिटचा फटका आणि चांगलं एक्झिक्युशन आणि खाली क्षेत्र आहे. पॉइंटचे फिल्डर धावतात पण त्यांना देखील भेटत असताना बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डान्सर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील आता आलेलं आहे. आणि संपूर्ण रात्रभर जर त्यांनी असाच परफॉर्मन्स दिला तर आणखीन काही पारितोषिक त्यांना नक्कीच मिळतील. ओव्हर द विकेट फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं. लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि या षटकामध्ये चेंडू आता शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू बसेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 39. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधला. यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम त्यांचा अगेन्स्ट आपल्याला लढत देताना दिसेल. लक्षात राहिलं पण चौधरपाडा. पुढील बॅटल देखील पाहायला विसरू नका. पॅनवरती टाकला पिकअप स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर आहेत. बॉल फील्ड करतात. दुसरा धाब्याचा कॉल केला. 2 धावा मिळतील. खेळ समाप्त. आता 4 ओव्हरचा क्रेज. धावफलक 41 आणि विकेट्स आतापर्यंत जे गमावलेत ते 2 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या एका षटकाचा. चला सुरई टीम आपल्याला विनंती असेल की तुम्ही फिल्डिंग सेट करा. पाण्याची मागणी केली गेली मैदानाच्या आतमध्ये. सो लवकर आपण पाणी पोचवायचं आहे फलंदाजांपर्यंत आणि त्यानंतर या अंतिम षटकाला सुरुवात केली जाईल. पुढील बॅटल देखील एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल कारण 2 चांगले संघ इन ॲक्शनमध्ये दिसतील. आणि त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर असा दिवस फर्स्ट हाफ ज्यांनी गाजवला वडूनगर टीमचा आपण दमदार परफॉर्मन्स पाहिला आणि त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून देखील बाकी आहे. अजून देखील एका षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. 41 धावा धावफलकावरती. अंतिम षटक कोण टाकेल हा प्रश्न नक्कीच आहे. विशाल पाटील मॅक तयार होतात लास्ट ओव्हरसाठी. लास्ट ओव्हर आणखीन रन्स किती बनवल्या जातील कारण लास्ट ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट या शब्दावरती फार फोकस करावं लागलं होतं दोन्ही बॅटर्सला आणि त्यामध्येच थोडा त्रास झाला असावा वैभव माळी सिनियरला तेच वाटलं आणि त्या अनुषंगाने पाण्याची मागणी देखील झाली. बट आता त्यानंतर कशा प्रकारे खेळ होईल या सामन्यामध्ये ते पाहावं लागेल. विशाल पाटील मॅक या लास्ट ओव्हरमध्ये समोर स्ट्रायकिंग एंडवरती वैभव माळी सिनियर. सर थोडी आता घाई करायची आहे कारण बघा सातत्याने एकच सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही आहे. विशाल पाटील मॅक लास्ट ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट. पगलास बॉल अपिश खेळलेत. टोजवरती येऊन खेळलेत. पॉइंटला तर बीट केलं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर पोहोचतायत आणि फिल्डिंग चांगलीच राखली. बॉल फील्ड केला. तिसऱ्या धावेसाठी परतला बॅटर आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर बॅटर एक्झॅक्टली कोणते रनआउट आहेत अशी माहिती फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रायकिंग एंडवरती चेक करायचं आहे की बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर असंच वाटतं की वैभव रनआउट आहेतच बट त्याआधी चेक केलं जाईल स्ट्रायकिंग एंडवरती. आणि बॅटर रनआउट झालेत. वैभव रनआउट झालेत.
स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सेफली पोहोचलेत. म्हणजे बघा 2 धावा पूर्ण झाल्या आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट आणि धावफलक जर आपण पाहिलं तर या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 43 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. अजित भोईर येतात बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 5 वरती. बघा इंजरी हा शब्द नेहमीच चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला टोचला. त्यामध्ये आपण वैभवची इंजरी पाकली होती. एक संपूर्ण सीझन प्रॉपरली तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर विनीतची इंजरी आपण पाकली. त्यानंतर ऋतिक आता इंजर्ड आहेत. निवृत्ती पाटील दादांचं आगमन आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड 43 धावा धावफलकावरती आणि अजून देखील आपल्या 17 मध्ये येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ येथे शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सौरभ भोईर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट सौरभचा हा फटका पुल केला हवेमध्ये बट तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हता. डीप मध्ये काऊ फेस मध्ये फिल्डर आकाश आहेत. बॉल फील्ड करतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. बट फाईट करण्यासाठी लढण्यासाठी जितक्या रन्स बनवायच्या होत्या तितक्या मी म्हणेन बनवलात आणि यापुढील ज्या बनतील त्या बोनसच असतील. कारण या क्रीडांगणावरती आपण पाकलं कालची रात्र पाकली त्यानंतर आज दिवसभरामध्ये खेळ पाकला. 40 45 50 जर बनवल्या तर फार चांगल्या मॅचेस आपण त्या टोटलवरती पाकलेल्या आहेत. पण आता या मॅच मध्ये काय घडेल सध्याचा घडीला तर धावफळक या 2 धाव्यांच्या मदतीने 45 धावा धावफळकावरती. पंच केला बट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला देखील नाहीये कारण थ्रो देखील तितकाच ॲक्युरेट आला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमचे कॅप्टन टॉससाठी आपण या आणि त्याचप्रमाणे नक्षत्रा 11 चौधरपाडा टीमचं कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. आणि अजून देखील या पकल्या सत्रामध्ये खेळ शिल्लक 3 चेंडूंचा आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत अजित भोईर. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅट्स अगदी टोला लागला. लॉंग ऑन ला फिल्डर आहेत रुपेश पाटील. थोडी मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा एक एक धाव इथे महत्वाचे आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर मिसफील्ड थोडी झाली आणि त्या अनुषंगाने 2 मिळतील. धावफलक 47 आणि 48 माफी सुद्धा. स्कोर कार्ड 48 आहे आणि चेंडू शिल्लक असतील या पकल्या सत्रामध्ये येणारे 2. बघा अंतिम 2 चेंडूंवरती मी म्हणेन होनेस्टली म्हणेन की बाउंड्री नाही आली हरकत नाही पण 2 मध्ये आणखीन 2 डबल कशा येतील तसा देखील विचार करू शकतात. कारण अशा परिस्थितीमध्ये जिथे एक एक धाव फार मॅटर करते त्या परिस्थितीमध्ये त्या 2 चेंडूंवरती 2 ते 3 धावा किंवा 3 ते 4 धावा देखील इम्पॉर्टंटच असतील. पुल करायचं होतं. टॉपेज लागला. बॉल मागे चालला. सिंगल दरम्यान इथे कंप्लीट होईल. शेवटचा चेंडू आता असेल या पगल्या सत्रामधला. स्कोर कार्ड आहे 49. सर टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमचे कॅप्टन टॉस साठी आपण या. चौधरपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सो बालकुम टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण देखील या. शेवटचा बॉल असेल या पगल्या सत्रामधला. 49 धावा धावफलकावरती एक चांगलेच टोटल उभं केलं असंच मी म्हणेन कारण गोलंदाजीमध्ये दमखम तर आहे टीम मानकोलीचा. मॅच चांगली पाहायला मिळेल बट अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. आणखीन किती बनतील सर. टीम सुरई जास्तच वेळ खर्च झाला. शेवटचा बॉल या पगल्या सत्रामधला. शेवटचा बॉल मिस्टायमिंग हवेमध्ये बट नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत बॅटर 2 पूर्ण होतील आणि तिसरीसाठी देखील परतण्याचा प्रयत्न आहे बट जर आपण पाहिलं तर 2च धावा असतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पगल्या सत्रामध्ये 51 धावा इथे बनवला गेला आणि 52 धावांचं एक चांगलं चॅलेंजिंग टोटल इथे उभं केलं टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीने अगेन्स्ट टीम जय दुर्गा सुरई. टॉस देखील आपण करूया. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम से कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी.
आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया चेंजेस आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया राहुलजी भोईर सरांचा. आणि गावदेवी स्पोर्ट्स बालकुम टीमचे कॅप्टन चला आपल्याला विनंती आहे की टॉस साठी आपण या. कुमार रणवी यांच्याकडनं देखील शुभेच्छा. मानकुली संघासाठी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. टार्गेट एकूण या मॅच मध्ये 52 आपल्याला पाहायला मिळेल. वैभव बॉलिंग मार्कवरती, रुपेश सोबत सुजित आले सलामी करिता. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं येत असताना डॉट न सुरुवात झालेली आहे. वैभव माली पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथा रेवा मानखोलीच्या अगेन्स्ट जयदुर्गा सुरी मध्ये महत्वपूर्ण मॅच. चांगला चेंडू या बॉटमॅनचा सुंदर वापर. अंड्याचा हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन बघतो आपण. चांगले फिल्डिंग दावीतनं एक सिंगलच मिळणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची. टार्गेट या मॅच मध्ये एकूण बघतो आपण 52 आहे. विजयाकरिता एक मोठा संघर्ष जरूर करावा लागेल. 5 ओव्हरची मॅच. वैभव मालीचे 2 षटक मानखोलीच्या अगेन्स्ट एवढं सोपं जाणार नाहीये.
जयदुर्गा सुरईला षटकातील पुढील चेंडू सुजित साठी यावेळेस बघतो आपण चुका झालेल्या आहेत. सहजरित्या हा झेल कदाचित होऊ शकला असता. तिथे फिल्डिंगचा सँडर आपण खराब बघतोय. सौरभ भोईरकडनं चूक झालेली आहे. धावा आहेत येथील दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण 3 आकड्यावरती स्कोर बोर्ड. देविदाजी केनी यांना विनंती आहे. चला आपण या षटकाच्या नंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस कव्हर करू. दोन्ही कॅप्टन आपण बसवून घ्या टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका मिस टायमिंग आहे. तिकडे डीप मध्ये फिल्डर तिच्याकडनं पुन्हा चूक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. किती चुका करेल मैदानाच्या आतमध्ये मानकोली, हा मोठा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असावा. ऑन साइडला फटका जरूर खेळले. डीप मध्ये आपण बघितलं फिल्डर करणं पुन्हा चूक. धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड 5 या आकड्यावरती आहे. षटक मार्गस्थ असताना पहिलं पॉवर प्लेचं टार्गेट या मॅच मध्ये ऐकून विजय करीत असणारे 52चं. नेक्स्ट बॉल आउटसाइड एज आहे. चेंडू मात्र वेगानं चालला. थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. धाव मिळेल 1 सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोर बोर्ड 6 या आकड्यावरती आहे. चुकीची फिल्डिंग तसंच कारण 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. सलवे थोडा कमी घ्या प्लीज. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस बदल आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले सुरू आहे. एवढा इझी जाणार नाहीये मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. फुलर लेन्स ऑन साइडला ऑनटायचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. आता मात्र इकडनं 1 सिंगलच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोर बोर्ड आपण बघतोय एकूण झालेला आहे 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. या मॅच मध्ये एकूण टार्गेट 52. चला आपण टॉस कव्हर करू प्लीज. या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचे. बालकोनचे कॅप्टन देविदाजी केनी यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस जो आहे तो कव्हर करायचा आहे. जे समालोचक जेवणाचा ब्रेक असल्या कारण तिकडे पोहोचू शकत नाहीत. आपण टॉस जो आहे तो मात्र कव्हर करतोय. रन्स एकूण आहेत स्कोर बोर्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा एकूण आहे स्कोर बोर्डवरती 7. या मॅच मध्ये बनवायच्या एकूण विजयाकरिता 52 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला जरूर बघतो आपण कमी पाहायला मिळाल्या. टॉस टीम गावदेवी स्पोर्ट्स बालकोमनं जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल. फिल्डिंग ते करणार आहेत. गावदेवी स्पोर्ट्स बालकोमच्या अगेन्स्ट नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा अशी महत्वपूर्ण मॅच. सेकंड ओव्हरला सुरुवात. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळते. अंपायर तिकडे सहमत नाहीयेत. सौरभ सौरभ आपल्याला भुईर बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर मध्ये या मॅच मध्ये टार्गेट टिकून विजयाकरिता 52 आहे. आक्रमण करावं लागेल. आक्रमक खेळ गरजेचा आणि महत्वाचा असेल. जयदुर्गा सुरई करदा षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटला. भोईर ऑन साइडला फटका टर्न केलाय. डीप मध्ये पुन्हा लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. वेगानं 2 धावा इकडनं कंप्लीट होतील. धावा इकडनं धावून देखील घेणं गरजेचं असेल. मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण मैदानामध्ये बॉलिंग खूप चांगली होते. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते.
धावा 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल टॉप एज झेलची जरूर संधी. डाऊन द बॉल. विकेट कीपर चूक होणार नाही. रुपेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का सुरईला. नऊ धावा स्कोरबोर्ड वरती. पहिले विकेट गेलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील. सर्वे जास्त ना घेऊ प्लीज. हरी अप. आपण लगेचच मॅच ऑन करायचे. आकाश आलेत नवीन बॅटर्स. राऊंड विकेट. वेगवान चेंडू. वेगवान उत्तर जरूर द्यायचं होतं आकाशला. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. चांगला चेंडू. चांगल्या टप्प्यावरती आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. येत असताना हा डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. सौरभ भुईरगडनं या मॅच मध्ये टार्गेट एकूण 52चे विजय करीत आहे. षटका दिल. पुढचा चेंडू. अजून एक चांगला चेंडू आहे. बॅक टू बॅक सेकंड डॉट. काय बॉलिंग होते. काय बॉलिंग होते. सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथ वरती बॉलिंग सौरभ भुईर करत असताना डॉट बॉल. टार्गेट 50+ 52चे. त्या अनुषंगाने क्रिकेट खेळणं गरजेचं आणि महत्वाचं असेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. बॉलिंग आतापर्यंत बघतो आपण चांगली झालेली आहे. पहिले षटक राहिलं बघतो आपण वैभव माळीसह त्याने विकेट टू विकेट बॉलिंग केली आणि या देखील षटकामध्ये आतापर्यंत बघतो आपण इम्प्रेस केलेलं आहे. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. टॉपेज. महत्वपूर्ण विकेट हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर आहे. चूक मात्र होणार नाहीये. परतावा लागेल इकडनं बघतो आपण फलंदाज आकाशला देखील मैदानाच्या बाहेर. दुर्गा सुरईला. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळीस रन्स आपण जर बघितलं तर जयदुर्गा सुरी टीमची परिस्थिती इकडे बिघड आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केला. सौरभ भुईरनं 2च रन्स त्यांना खर्च केला. 2 विकेट देखील घेतल्या. 9 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती.
तोच आहे ना बॉलर. वैभवला पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे. थर्ड ओव्हर मध्ये आता इक्वेशन थोडंसं अवघड देखील असेल मॅच मध्ये. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या धावा आल्याच नाहीयेत. .43 18 चेंडू 43 ची गरज आहे. यावेळेचा फटका चांगला आहे सुजितच्या बॅट मधून. या फटक्यांची गरज देखील आहे. स्क्रीनच्या दिशेनं पहिला मोठा फटका सिक्सर. गरज देखील असेल. तो पहिला फटका आता मात्र कॉन्फिडेंटली आलेला आहे सुजितच्या बॅट मधून. सिक्सरनं संघाची धावसंख्या आता फ्लाय होते स्कोरबोर्ड 15 वरती. 15 रन्स इन अ बोट. यावेळी साताचा चेंडू विकेट कीपर देखील बीट. बॅटर देखील बीट. आला डॉट बॉल. क्विक रिपला लगेचच वापसी केलेली आहे बघतो आपण मैदानामध्ये. बॉलर वैभव मालीना. रन्स टिकून बघतो आपण झाले 15-15. षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरं टार्गेट या मॅच मध्ये विजय करीत आहे 52चा. आक्रमक फलंदाजी गरजेची आणि महत्वाची. चांगला चेंडू बॉटमॅनचा सुंदर वापर. ऑनडरचा हा फटका डीप मधून तिकडे फिल्डर देखील पोहोचलेत. तेवढीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. दावीत नाही सिंगलच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या देते 1 न पुढे. स्कोरबोर्ड 16 आकड्यावरती 16 रन्स इन बोर्ड. 16 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. टार्गेट 52चा मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस आणि बदल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. वेगवान चेंडू. झेलची संधी. इकडे बघतो आपण झालेली चूक. झेलच्या आहेत त्या बघतो आपण ड्रॉप झालेल्या आहेत मैदानामध्ये. सुजित पाटील देखील झेल ड्रॉप केला. आता बघतो आपण केतनचा देखील इकडे झेल ड्रॉप केलेला आहे. धाव मात्र मिळणार नाही. धावसंख्या बघतो आपण 16चे स्कोर बरोबरती. वैभव नेक्स्ट बॉल. पुन्हा फटका फसला. मिस टायमिंग आहे. आता तिथं चूक होणार नाहीये. केतनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चांगला क्रिकेट सगळ्या खेळाडूंनी खेळलेलं आहे. नेक्स्ट बॉल.
वेगवान चेंडू बोल. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. अजून एक फलंदाज परतेल मैदानाच्या बाहेर. आता इक्वेशन आपण बघितलं तर इक्वेशन भरपूर मोठं येणारे 12 बॉल आणि विजयाकरिता मोठा संघर्ष इकडनं करावा लागेल. बारा चेंडू 36 अजूनही गरज असेल प्लीज हरी अप घाई करा. मानकोली संघ आपण मॅच ऑन करा. गणेशजी पाटील चौदरपाडा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण VIP डायस वरती या. आपलं हार्दिक स्वागत मनपूर्वक. बारा चेंडू विजयाकरिता या मॅच मध्ये मोठा संघर्ष करायचा. 36 बनवायचे. नवीन बॅटर आला सागर. चांगला चेंडू आहे. स्विंग आणि मिस मात्र चेंडू बघतो आपण ऑफस्टिकच्या भरपूर बारीत असताना व्हाईट बॉल. 12 चेंडू 36 ची गरज असताना पहिला चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाला बॉलर रिश बोईरचा. आता इथनं बघतो आपण अजून या मॅच मध्ये 35 ची गरज आहे. चेंडू शिल्लक येणारे 12. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका टर्न केला आहे. डीप मध्ये फिल्डर देखील भरपूर दूर आहेत. मोठी चेस आहे. इकडनं रन्स जरूर मिळणार आहेत चांगल्या आणि या फटक्याची होती गरज आहे. हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 21 वरती आहे. 31 अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू 31 धावा. सुजित पाटील आहे तर जरूर सुरई संघ देखील विचार करेल. मात्र इकडनं मी इथे बघतो आपण महत्वपूर्ण विकेट LBW ची फलंदाज बाद.
मी ते विकेट. एकतीसची अजूनही गरज या मॅच मध्ये विजय करता बघतो आपण. 10 चेंडू शिल्लक आहेत. चला आपण सुजित प्लीज, निर्णय जो आहे तो अंपायरनं दिलेला आहे आणि तो तुम्हाला आता मान्य करूनच मैदान सोडणं गरजेचं आहे. नवीन बॅटर विशाल आलेत मैदानामध्ये. 31 धावेची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 31 धावा. चौथ्या मानकोली संघाने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट. नेक्स्ट बॉल. बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टडमॅनला चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगलच म्हणजे सिंगल डबल इथनं काम जमणार नाहीये या मॅच मध्ये. जर विजय संपादन करायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. बावीस धावा स्कोर बरोबर फक्त. हा चेंडू पुन्हा टाकावा लागले असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचे धाव सांगितलं 1 न पुढं. स्कोर बोर्ड 29 आकड्यावरती. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजय करता 29 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 22 धावा. धावा पालकावरती खोदून काढला. फटका ऑन साइड ला. ऑन फटका डीप मध्ये बघतो आपण. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. वेगानं सेकंडचा कॉल. यस नो वेट. रन्स आहेत 25. अजूनही 27 धावेची गरज आहे मॅच मध्ये. येणारा 8 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लेंथ मात्र खराब आहे. बॉन्सवर टाकण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बॉन्स. लेंथ देखील खराब. चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर येत असताना एक्स्ट्रा धाव इकडनं आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड 26. 26 धावा. षटकातील पुढील चेंडू. वेगवान पुन्हा चेंडू. विकेट कीपर देखील बीट. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आला. व्हाईट बॉल. एकच धावेत नमेल. सिंगल डबल न तर काम जमणारच नाही या मॅच मध्ये. धाव एकच मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे. स्कोर बोर्ड 28 वरती. 7 चेंडू अजून शिल्लक. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 24 धावेची गरज आहे. 4 मोठे फटके खेळायचे. 4 सिक्सर मारायचे त्या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट ना. ऑन साइडला फटका. पुन्हा मिस टायमिंग. डीप मधून 2 फिल्डर तिकडे पोहोचलेत. चांगली फिल्डिंग देखील. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. जर झाला असता काही रन्स इकडनं आणि बघूया जरूर ओव्हरथ्रो झालेला आहे. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. मात्र इथनं मिळेल विकेट. फलंदाज बाद.
एकूण रन्स आहेत 31, अजूनही बनवायचे आहेत 21, 6 चेंडू शिल्लक. चला प्लीज मानकोली संघ आपण लगेचच फिल्डिंग सेट करायचे. भालकुम संघ देखील आपण रेडी व्हा. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला तो संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सौदरपाड्याच्या अगेन्स्ट बालकुम महत्वपूर्ण पुढची मॅच आणि त्या मॅचचा टॉस देखील दीपेश माली बॉलिंग मार्क वरती. लास्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील 21 रोखायचे आहेत. चला प्लीज फिल्डिंग सेट करून मॅच ऑन करा मानकोली. हलेश्वरचे न्यू बॅटर्स. 6 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावेची गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. मोठा संघर्ष करायचा आहे. पहिला चेंडू मात्र खराब आहे. येत असताना व्हाईट बॉल. असे काही चेंडू जर हाताळले तर जरूर सुरेश संघाल त्याचा बेनिफिट त्याचा फायदा होऊ शकतो. आता चेंडू शिल्लक आहेत 6. रन्स करायचे आहेत 20. 3 मोठे फटके खेळायचे आहेत येणाऱ्या 6 बॉल मध्ये. तर जाऊन या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो सुरेश संघाचा. अन्यथा ऑल इज वेल एमान कोहली. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल व्हाईट बॉल. याकरिता आपल्याकडे थर्ड अंपायर नसणार आहेत. याची आपण लगेचच नोंद घेऊन मॅच ऑन करा. सन्मान्य गणेशजी पाटील चौधरपाड्याने आम्हाला चेंडूंची स्पॉन्सरशिप केलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. त्यांनी आम्हाला चेंडू दिलेले. प्लीज तिथे आपण आर्ग्युमेंट करू नका. माळी आपण लगेचच या आणि फिल्डिंग सेट करा मॅच ऑन करा. खराब चेंडू बॅक टू बॅक सेकंड आलेला आहे. आता बघतो आपण चेंडू शिल्लक आहे 6. येणारा 6 बॉल मध्ये विजयाकरिता 19 धावेची गरज आहे. 6-19 ची गरज आहे आणि याची सिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. अनुषंगाने जरा सामना जिंकायचा असेल तर 19 बनवणं गरजेचं आहे आणि हा सामना मानकोलीला जिंकायचा तर 19 रोखावे लागतील. अजून एक चेंडू खराब. बॅक टू बॅक तिसरा देखील चेंडू व्हाईट बॉल. रन्स येतात एक्स्ट्रा रन्स ज्या काय आहेत त्याचा बेनिफिट त्याचा फायदा जरूर या मॅच मध्ये होत असताना जयदुर्गा सुरईला. आणि आता इक्वेशन आपण बघितले तर आता अजूनही 18 धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 सिक्सर. सामना जिंकू शकेल सुरई. त्याच्या अनुषंगानं बॉलिंग होतीये. चुकीची बॉलिंग पुन्हा ओव्हर द विकेट जात आहेत. सुरुवात देखील ओव्हर द विकेटने केली. कमी केली गती. यावेळेस बघतो आपण चांगला चेंडू डॉट बॉल. चांगला चेंडू दीपेश माळी या षटकामध्ये बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण निर्णायक षटक. 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही विजयाकरिता 18 ची गरज आहे. ऑन साइडला फटकावेत खेळलेत मिस्तामिंग शॉट. तिकडे फिल्डर देखील आहेत उपस्थित. सेकंडचा असेल कॉल आणि वेगानं ही दुसरी धाव ओव्हर थ्रो. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. 2 धावा मिळतील. 16 धावेची अजूनही गरज येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. सिक्सर एखादा इकडनं आला एखादा चौका जरी येतोय तरी देखील मॅच बनू शकेल. सिंगल डबल न जास्त काय फरक पडणार नाहीये. आज सकाळीच बघतो आपण एका बॉल मध्ये 8 धावा देखील झालेल्या आहेत याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. प्लीज समोरची ती लाईट बंद करा. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल. पूर्ण अर्धा विकेट वरती. हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न त्याचंच कारण कमी गतीनं चेंडू टाकला होता दीपेशनं. त्याचा फायदा होत असताना चौथा हिरवा क्रिकेट संघ मानकोलीला. आता चेंडू शिल्लक बघतो आपण येणार आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 15 धावेची गरज. सामना दूर चाललेला जयदुर्गा सुरई पासून. नेक्स्ट बॉल. हा मात्र चेंडू खराब आहे. पुन्हा व्हाईट बॉल.
चौथा असावा. ऋषीने देखील मोठं षटक आता आणलं होतं आणि या देखील षटकामध्ये बघतो आपण खरा बॉलिंग. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14ची गरज आहे. मोठा फटका हवा आहे तर जाऊन या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल ओव्हर द विकेटनं. यावेळेस बघतो आपण फुल टॉस. त्याचा देखील जास्त काय फायदा घेत आला नाही. डीप मध्ये तिकडे आहेत फिल्डर. चेंडू चोचून फेक करेपर्यंत सेकंड रन. इथनं अशी तरच नाहीये. एकच धाव असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 13 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 सिक्सर 12 होतील. चला प्लीज आपण लगेचच मॅच ऑन करा. ऑलरेडी भरपूर वेळ गेलेला आहे मॅचला. प्लीज एका तासापेक्षा जास्त 1.5 तास आतापर्यंत आपण बघतोय खर्चित झालेला या सामन्याकरिता. आणि फलंदाज बाद. आणि एक लिगल चेंडू आता मध्ये टाकायचा आहे मॅच मध्ये. यावेळेचा फटका तर चांगला खेळले. डीप मध्ये तिकडे आहेत फिल्डर. तिकडे मिळते अजून एक विकेट आणि अशा प्रकारे बघतो आपण 12 धावेने हा सामना जिंकलेला आहे. चौथा हिरवा क्रिकेट संघ मानकुली टीम. अभिनंदन मानकुली संघ. हार्ड लक सुरई टीम. चला आपण लगेचच फ्रेश मॅचला करूया सुरुवात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू